सगळ्याच गद्दारांना त्यांची जागा दाखवायची आहे, पण त्यातल्या त्यात 5 नेत्यांना आसमान दाखवण्यासाठी तयारी झालेली आहे। हे 5 नेते कोण? मित्रहो नमस्कार। शरद पवार यांची राष्ट्रवादी फोडून काही आमदार त्यांना सोडून गेले। आता त्या सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी शरद पवार पायाला भिंगरी लावून राज्यभर फिरत आहेत। अहो आता सगळेच हे जे गद्दार आहेत ते सगळे त्यांच्या रडारवर आहेत, पण त्यातल्या 5 जणांना सुट्टी द्यायचीच नाही असा चंग शरद पवारांनी बांधला असल्याचं दिसत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी पुन्हा नव्यानं पक्ष बांधणीची सुरुवात केली। काही महिन्यामध्ये पक्ष पहिल्यापेक्षा अधिक मजबूत झालेला अख्खा महाराष्ट्र आज पाहतो आहे। अहो यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी आपले नवीन शिलेदार मैदानात उतरवले आहेत, मात्र अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या 5 मोठ्या नेत्यांच्या विरोधात जाळं विणलं जात असल्याची मोठी चर्चा राजकारणामध्ये आहे। या 5 नेत्यांच्या पराभवासाठी शरद पवारांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत। काही करून हे 5 जण पडलेच पाहिजेत असा प्रयत्न सुद्धा जोराने केला जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचे चिन्ह आणि अधिकृत नाव अजित पवार गटाकडे गेलं। आता हे का गेलं, कसं गेलं, कोणाच्या आशीर्वादाने गेलं हे आम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रानं पाहिलं आहे। पण पक्षातल्या फुटीनंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणी सुरुवात केली आणि आज पक्ष मजबूत झाला। या सगळ्या दरम्यान बघा त्यांनी पुन्हा आपल्या जुन्या सहकार्यांना साथ घातली। भारतीय जनता पक्ष आणि इतर पक्षात गेलेले शरद पवार यांचे सहकारी जुने पुन्हा आता शरद पवार यांच्याकडे पोहोचले आहेत। लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी प्रतिष्ठेची झालेली बारामती लोकसभा निवडणूक सहजपणे जिंकून दाखवली। सुप्रिया सुळे यांना सुनेत्र पवार यांच्या विरोधात जवळपास सगळ्याच मतदारसंघातून मोठी आघाडी मिळून गेली। तर याच वेळेला बघा यावेळी झालेल्या पराभवामुळे अजित पवार यांच्या करिश्म्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विजयाची सरासरी सर्वाधिक होती, म्हणजे 10 जागांपैकी 8 जागांवर घवघवीत विजय मिळवला। खरं तर आणखी मिळणारच होता, पण पिपाणी आणि तुतारी यांचा जाणीवपूर्वक घातलेला घोळ तिथं नडला गेला। आता विधानसभेत सगळ्याच गद्दारांना त्यांची जागा दाखवायची आहे, पण त्यातल्या त्यात 5 नेत्यांना आसमान दाखवण्यासाठी तयारी झालेली आहे। हे 5 नेते कोण आणि त्यांची सद्य परिस्थिती कशी आहे बघा। या 5 मधले पहिले आहेत अजित पवार। आपल्याच पुतण्याविरोधात शरद पवार आक्रमक असल्याचं दिसून येत आहे। आता बारामतीमध्ये अजितदादांना लोकसभेत धोबी पछाड दिल्यानंतर आता शरद पवारांनी विधानसभेतही त्यांना मात देण्याची तयारी सुरू केली आहे। लोकसभा निवडणुकीत बारामती विधानसभा क्षेत्रातून सुप्रिया सुळे यांना 48,000 मतांची आघाडी मिळाली होती। अर्थात अजित पवार यांच्यासाठी हा फार मोठा धक्का होता। त्यानंतर आता अजितदादा यांच्या विरोधात शरद पवारांनी त्यांचाच पुतण्या योगेंद्र पवार यांना मैदानात उतरवलेला आहे। आता या माध्यमातून आता राज्यात आणखी एका काका पुतण्याची जोडी आमने सामने आलेली आहे। दुसरे आहेत बघा दिलीप वळसे पाटील, आंबेगाव मतदारसंघ। गेले अनेक वर्षे तिथलं ते प्रतिनिधित्व करतात। शरद पवारांचे एकेकाळचे निकटवर्तीय अत्यंत जवळचे असं दिलीप वळसे पाटील यांना ओळखलं जात होतं आणि त्यांनी देखील अजित पवार यांना साथ दिली आणि शरद पवार यांना धक्का दिला। अर्थातच यामुळे शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटलाच्या पराभवासाठी चांगलाच जोर लावलेला आहे। या मतदारसंघामधून शरद पवार यांनी देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली आहे। आंबेगावमधल्या प्रचार सभेमध्ये बोलताना बघा शरद पवारांनी वळसे पाटलांचा गद्दार म्हणून उल्लेख केला, गद्दार। आता बघा या आक्रमक भाषेवरून शरद पवार यांची वळसे पाटील यांच्या विरोधातली भूमिका किती तीव्र आहे हे स्पष्ट होऊन गेलं। आता आणखी एक म्हणजे हे जे तिसरे आणि बहुचर्चित राहिलेले नेते आहेत छगन भुजबळ, अहो यांचा तर करेक्ट कार्यक्रम होण्याची आता अधिक शक्यता आहे। शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याशी फारकत घेत छगन भुजबळ यांनी शिवसेनेत बंड केलं। तसं पाहिलं तर हे पहिलं मोठं बंड होतं जे भुजबळांनी केलं।
ज्या भुजबळांना बाळासाहेबांनी मोठं केलं तिथंच या छगन भुजबळानं गद्दारी केली म्हणा, बंड केलं म्हणा, जे काय म्हणायचं ते म्हणा, आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील काँग्रेसमध्ये ते सहभागी झाले. त्यानंतर भुजबळ यांनी कायमच शरद पवार यांना साथ दिली. मात्र अजितदादासोबत गेल्यामुळं आणि जवळच्या व्यक्तीनं धोका दिल्यामुळं दुखावलेल्या शरद पवार यांनी येवल्यातही भुजबळांच्या विरोधात चक्रव्यूह रचलं. येवल्यामध्ये शरद पवार यांनी माणिकराव शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. बघू आता तिथं काय होतंय ते. आणखी एक नेते म्हणजे बघा कोल्हापूरचे हसन मुश्रीफ, जे तेही शरद पवार यांच्या जवळचे मानले जात होते, त्यांनीही शरद पवारांना सोडले, धगा दिला, धोका दिला. कागलमध्ये वर्चस्व असणारे हे आमदार मुश्रीफ यांच्या विरोधात शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच तयारी सुरू केली होती. शरद पवारांनी भाजपमध्ये असणारे समरजित घाटगे यांच्या हाती तुतारी दिली आणि या मुश्रीफांच्या समोर कडवे आव्हान निर्माण केले. समरजित घाटगे यांना उमेदवारी देण्याबरोबरच पडद्याच्या पाठीमागून शरद पवार बरीच सूत्र हलवत आहेत आता. त्यामुळे या मतदारसंघाकडं राज्याचं विशेष लक्ष लागलेलं आहे. आणखी एक आणि पाचवे, धनंजय मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद दिलं, त्यांना मंत्रीही केलं, पण तरीही त्यांनी अजित पवारांना साथ दिली आणि शरद पवारांना धोका दिला. अर्थातच ही बाब शरद पवारांना रुचलेली नाही. धनंजय मुंडे यांनी केलेला दगाफटका शरद पवारांना सहन झालेला नाही. शरद पवारांना बीड जिल्हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळं आता धनंजय मुंडे यांना धक्का देण्यासाठी शरद पवार हे उत्सुक आहेत. बीडमध्ये मराठा मते कोणाकडे फिरणार यावर विजयाचं समीकरण ठरणार आहे. परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार यांनी राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. मूळचे काँग्रेसचे असलेल्या या देशमुखांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि आता ते धनंजय मुंडे यांचा कसा करेक्ट कार्यक्रम करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अर्थात लोकही वाट पाहत आहेत. शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी, गद्दारीचा शिक्का मारून घेतलेले किती जण आता या निवडणुकीमध्ये आपटी खातात हे पाहण्याची अगदी सगळ्यांना उत्सुकता आहे. तुम्हालाही असेल ना. पक्ष फोडून गेलेल्यांचा करेक्ट कार्यक्रम व्हावा असं तुम्हालाही वाटतं का? जरूर सांगा. आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षाही आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.